स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। सध्या आमच्या गार्डनमध्ये केळीच्या 3 झाडाला केळीचे घड लागलेले आहेत। त्यापैकी एक घड आम्ही काढणार आहोत। तर चला पाहूया केळीचा कोणता घड काढण्यासारखा आहे। तर इथे एका झाडाला मोठा केळीचा घड आहे आणि त्या झाडाची केळी खूप छान मोठी झालेली आहे। आता आपण याच झाडाचं केळीचं घड काढूया। चला मी तुम्हाला जवळून दाखवते, बघा किती छान घड आलेला आहे। केळीचं झाड खूप उंच गेलेलं आहे आणि खाली उभं राहून काही हात पुरत नाही, त्यामुळे यांनी स्टूल ठेवला आणि स्टूलवर उभं राहून हे केळीचं घड तोडत आहेत। तरीसुद्धा हात पुरत नव्हता। तर मग यांनी केळीच्या झाडाच्या अगोदर आजूबाजूचे पानं छाटले, कारण की या पानामुळे अडचण येत होती आणि पानांमुळे खरं तर घड दिसतच नव्हता। आता बघू शकता तुम्ही, पानं तोडल्यामुळे घड किती छान दिसतोय। केळीचे पानं छाटल्यानंतरही केळीच्या घडाला तोडण्यासाठी हात पुरत नव्हता। तर मग यांनी थोडासा घड खाली ओढला आणि त्यानंतर कोयत्याने छाटला। केळीचा घड दिसायला छोटा दिसतोय, पण खूप जड आहे, कारण की बघू शकता तुम्ही इथे या केळीच्या घडाची केळी किती पोसलेली आहे। चला आता हा केळीचा घड आपण घरामध्ये घेऊन जाऊ आणि केळी स्वच्छ धुवून पिकायला ठेवू। केळी कशी पिकायला ठेवायची आहे, चला तर मग पाहूया। मागच्या दिवाळीच्या वेळेस आमच्या झाडाला खूप केळी आल्या होत्या, तेव्हा मी बऱ्याच केळी माझ्या माहेरी जाताना घेऊन गेले होते। तर तेव्हा सर्वांना खूप आवडल्या आमच्या झाडाच्या केळी। केळीचं घड घरामध्ये ठेवल्यानंतर हे परत आलेले आहेत गार्डनमध्ये, कारण की केळी पिकवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत केळीचे वाळलेले पानं। तर केळीच्या वाळलेल्या पानांची आमच्याकडे काही कमीच नसते, भरपूर वाळलेले पानं असतात आणि ते आम्ही कधीच फेकत नाहीत। आता सध्या भरपूर जमाही केलेले आहेत, पण हे म्हटले जाऊ दे, ते घेण्यापेक्षा आपण चांगले फ्रेश पानं तोडू। तर यांनी झाडाला जे आहेत लटकलेले दिसत आहेत ते तोडले, कारण की हे पण तोडायचेच होते तसे। त्यामुळे केळीचे बरेच पानं यांनी तोडून घेतले आणि आता या पानांमध्ये केळी पिकायला ठेवायची आहे। केळीचे सुकलेले पानं आणि कोणत्याही झाडाचे सुकलेले पानं आम्ही कधीच फेकत नाही, कारण की ते खतामध्ये टाकायलाही कामा येतात। केळीचं घड धुवून घ्यायचं आहे, त्या अगोदर केळी कट करून घेऊ। तर केळी कट करताना एक एक डझन असतात ना केळीचे, ते सर्व वेगवेगळे करून घ्यायचे, जेणेकरून केळी धुवायलाही सोपी जाते आणि पिकायला ठेवतानाही व्यवस्थित थर लावता येतात। तर इथे बघू शकता तुम्ही केळी किती छान पोसलेली आहे आणि या केळीचा थोडासा रंग बदललेला आहे, थोडे थोडे पिवळे डाग पडायला लागलेले होते, त्यामुळे आम्ही हा केळीचा घड काढून घेतला। अजून केळीचे 2 घड आहेत, पण ते खूप जास्त हिरवे आहेत, तर त्यामुळे आम्ही ते काढले नाही। केळीच्या घडाचे फुलंही आम्ही तोडले होते आणि केळीच्या घडाचे फुलं तोडल्यानंतर ना केळी छान पोसते आणि फुलं तोडल्यानंतर आम्ही त्या फुलांची रेसिपी केली होती। तर ती रेसिपी मी माझ्या आवड-निवड किचन या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा। केळीचे सर्व डझन कट करून झाल्यानंतर मी ते केळीचे डझन धुवायला घेतले आणि तोपर्यंत यांनी केळीचे पानं कट करून व्यवस्थित एका टोपल्यामध्ये लावून ठेवले। तर इथे बघू शकता यांनी सर्व पानं कट करून व्यवस्थित टोपल्यामध्ये लावून ठेवले। खाली पडलेला कचरा स्वच्छ करून घेतला, झाडू मारून घेतला। त्यानंतर आता आम्ही हे केळीचे डझन या पालापाचोळ्यावरती लावणार आहोत। त्या अगोदर या घडामधले काही केळी खराब आहेत, खराब म्हणजे केळी छाटताना त्या केळीला थोडासा कोयता लागला होता, तशा केळी बाजूला काढणार आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही कोयता लागलेली केळी बाजूला काढली। याच पद्धतीने प्रत्येक डझनमध्ये एखादी केळी असेल अशी कोयता लागलेली ती आम्ही छाटून घेतली। त्यानंतर केळीचे थर अशा पद्धतीने रचून घेतले। केळीचे सर्व थर लावून झाल्यानंतर यावरती एखादा जाडसर कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा, किंवा तुमच्याकडे बारदान असेल ना तर बारदान झाकून ठेवू शकता। बारदानं म्हणजेच जे नारळाचे पोते असतात ना, नारळाचे किंवा भाजीपाल्याचे असतात बघा भाजीवाल्याकडे, तसे पोते झाकून ठेवले तर केळी लवकर पिकते। त्यावरती कपडा झाकून ठेवल्यानंतर कपड्यावरती थोडंसं पाण्याचा शिंपडा मारायचा, जेणेकरून याला थोडीशी ऊब निर्माण होते। बारदाणे जरी टाकले ना त्यावरती सुद्धा थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यावरती 2-3 बारदाणे टाकायचे। त्यानंतर हे टोपलं एखाद्या दमट वातावरण असलेल्या खोलीमध्ये ठेवायचं। दमट वातावरणाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या अंधार असलेल्या रूममध्ये ठेवायचं, म्हणजे तिथं याला जास्त म्हणजे हवा वगैरे नसेल त्या ठिकाणी, असं दमट वातावरण पाहिजे, मग लवकर पिकते। चला आता हे ठेवू आणि चिप्स करू। केळीच्या टोपल्यावर मी अजून कपडे झाकून ठेवले, त्यावरती अजून एक मोठं टोपलं झाकून ठेवलं आणि बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये ते टोपलं ठेवलं। त्यानंतर मला बनवायचे आहेत केळीचे चिप्स। तर आपण ज्या छाटलेल्या केळी आहेत ना त्याच केळी मी घेतल्या। या अगोदर पण आपण केळीचे चिप्स बनवले होते, ती पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तरी पण आज परत एकदा केळीचे चिप्स करू। 4 केळी आहे तरी पण खूप सारे चिप्स आहेत। आणि हे बघा, हे असं ठेवायचं म्हणजे चिप्स करताना पकडता येतं, म्हणजे हाताला मार वगैरे लागत नाही। हे काढू नंतर काढते हे नंतर। आणि हे केळीचे साले आपल्या खतामध्ये टाकायचे, वरती कंपोस्ट। चला आता आपण चिप्स करू।
केळीचे चिप्स बनवण्यासाठी सर्व केळी मी शिलून घेतल्या. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झालं की नाही पाहण्यासाठी मी एक छोटासा चिप्स या तेलामध्ये सोडला. तर तेल छान गरम झालेलं आहे. केळीचे चिप्स तळण्यासाठी तेल चांगलंच गरम करून घ्यायचं. त्यानंतर अशा पद्धतीने तेलामध्ये डायरेक्ट केळीचे चिप्स सोडायचे. जर तुम्हाला असे तेलामध्ये सोडायला जमत नसतील ना, तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा केळीचे चिप्स तयार करून घेऊ शकता. त्यानंतर मग तेलामध्ये सोडायचे. अशा पद्धतीने केळीचे चिप्स तेलामध्ये सोडल्यानंतर यामध्ये हळद आणि मिठाचं पाणी घालायचं. तर मी इथे 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर मीठ टाकून थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने 1-1 चमचा पाणी तेलामध्ये सोडायचं. हे पाणी तेलामध्ये सोडताना एकदम सावकाश सोडायचं, कारण तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे मी अशा पद्धतीने झारा लावला होता. त्यानंतर हळदचं पाणी मिक्स होण्यासाठी थोडेसे चिप्स हलवून घ्यायचे आणि तडतडण्याचा आवाज पूर्ण शांत झाल्यानंतर चिप्स काढून घ्यायचे. तर इथे बघू शकता चिप्स मी काढून घेतलेले आहेत आणि किती कुरकुरीत चिप्स झालेले आहेत. आता याच पद्धतीने बाकीचे सर्व चिप्स तळून घ्यायचे. हे केळीचे चिप्स बनवायला खूप सोपे आहेत, खूप छान कुरकुरीत होतात आणि शिवाय घरचे बनवलेले चिप्स कधीही खायला चांगलेच असतात. चिप्स तळताना यामध्ये तुम्हाला हळद मिठाचं पाणी टाकायचं नसेल तरी काय हरकत नाही, नाही टाकलं तरी चालेल. चिप्स तळून घेतल्यानंतर त्यावरती मीठ मसाला तुम्ही टाकू शकता. त्यानंतर सर्व चिप्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर चिप्स खायचे. तर इथे माझे सर्व केळीचे चिप्स तळून झालेले आहेत आणि 4 केळीमध्ये एवढी ताट भरून चिप्स तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, हे केळीचे चिप्स दिसायला जेवढे छान आहेत ना, तेवढेच कुरकुरीत आहेत. आणि चिप्स बघा, तर बघा केळीचे चिप्स तयार झाले. वा वा, कसे झाले सांगा. कुरकुरीत आहे, खूप कुरकुरीत. भारी झाले, मार्केट मधल्यापेक्षा भारी झाले. ते खूप छान झालेत केळीचे चिप्स. आमच्या घरची केळी मित्रांनो, आमच्या गार्डन मध्ये आपण दाखवले ब्लॉग मध्ये. मी पण सांगतो ना आहे म्हणून. हो, कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि चला आजच्या ब्लॉग मध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईल मध्ये. तोपर्यंत बाय बाय. चिप्स खा आणि खुश राहा.